ही अतिशय ऐतिहासिक योजना जी शासनाने आणली ती अधिकाधिक सक्षमपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. उलट आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू. उलट त्याच्यातले 100-500 हे तुम्ही बचत गटामध्ये किंवा कुठले तुमच्या इथं आता कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी क्षेत्र त्या ठिकाणी असेल किंवा असं जिल्हाधिकारी आपण ह्या काही बँका असतील त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म करून जर एकत्रितपणाने तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण ते जर आपण जमा करत राहिला दर महिन्याला जे काही लाभ येतो त्याचं 100-500 तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये कधीही एका विशिष्ट रकमेची गरज लागली तर तुम्हाला त्याच्यातून लोन असेल किंवा ती रक्कम असेल ती प्राप्त होऊ शकेल. नाहीतर आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी म्हणजे भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की DBT कधी करणार आहे. तर मी 1-2 वेळा व्यापाऱ्यांना विचारलं तुम्ही काय विचारता तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का. ते म्हणले नाही ज्या दिवशी DBT झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं. म्हणून आम्ही विचारतो की बाबा DBT कधी होणार. त्यामुळे सगळे पैसे शॉपिंग किंवा खरेदीमध्ये न घालवता जर त्याच्यातली ठराविक रक्कम तुम्ही साठवून ठेवत चाललात तर तुम्हाला निश्चितपणाने त्याचा पुढच्या कालावधीमध्ये फायदा होऊ शकेल. आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंबंधी असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपण त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न करूया.